बिग बॉस मराठी सीझन 6च्या कंटेस्टंट लिस्ट मध्ये परत काही नामे जोडल्या गेली आहेत आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की शेवटी परत कोणते कंटेस्टंट आहेत जे बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये येऊ शकतात. आपण त्यांना बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बघू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आणि आपल्याला माहिती आहे की बिग बॉस मराठी सीझन 6 येत्या 11 तारखेला येणार आहे आणि त्यात येणाऱ्या काही कंटेस्टंटची नावे पण पुढे आलेली आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी काही कंटेस्टंटची नावे तुम्हाला सांगितलेली होती आणि त्यामध्ये परत काही नावे जोडल्या गेलेली आहेत आणि ती नावे अशी आहेत. सुप्रसिद्ध कलाकार सागर करांडेला पण अप्रोच दिलेला आहे आणि असं वाटतं की सागर करांडेने बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये नक्की यावं. जर ते आले तर खूपच धमाल, खूप कॉमेडी बघायला मिळेल. आणि दुसरं नाव आहे संकेत पाठक. संकेत पाठकना पण मेकर्सने अप्रोच दिलेला आहे. बघूया संकेत पाठक बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये येतात की नाही. दीपाली सय्यदला सुद्धा बिग बॉस मराठीच्या मेकर्सने अप्रोच दिलेला आहे. अजूनही हिच्याकडून कुठलीच कन्फर्मेशन आलेली नाहीये, पण होऊ शकतं की आपण दीपाली सय्यदला बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बघू शकतो. आणि यानंतर लावणी डान्सर राधा मुंबईकरला पण अप्रोच दिलेला आहे. ही खूपच जबरदस्त डान्सर आहे. बघूया ही पण बिग बॉस मराठी सीझन 6चा भाग बनते की नाही. आणि बिग बॉसच्या मेकर्सने रसिदा जमसुदकरला पण अप्रोच दिलेला आहे. ही पण बिग बॉस मराठी सीझन 6चा भाग होऊ शकते. तर नवीन लिस्ट मध्ये ही काही नावे जुळलेली आहेत आणि यांना मेकर्स तर्फे अप्रोच मिळालेला आहे. होऊ शकतं हे पण बिग बॉस मराठी सीझन 6चा हिस्सा बनू शकतात. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या लिस्ट मध्ये तुम्हाला कोणत्या कलाकारांना बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बघायला आवडेल? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.